या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। कैसा हराया, सहर्षकचं नगरसेवक पद धोक्यात, निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल, नेमकं प्रकरण काय? राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत पार पडल्या। यावेळी ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 सर्वाधिक चर्चेत राहिला। या प्रभागातून MIMच्या उमेदवार सहर शेख यांनी विजय मिळवत राजकारणात जोरदार एंट्री केली। पालिकेच्या निवडणुकीनंतर सहर शेख यांच्या कैसा हराया या डायलॉगची ठाणे मुंबईसह राज्यभर चर्चा रंगली होती। आता या सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल झाल्याचं समोर आलं आहे। MIM नगरसेविका सहर शेख यांनी अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवल्याची तक्रार करण्यात आली आहे। सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले। निवडणूक लढवताना 4 महत्त्वाच्या शासकीय यंत्रणांची दिशाभूल केली। सहर शेख यांच्या नगरसेवक पदावर गंडांतर येण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिकेच्या MIM नगरसेविका सहर शेखकडून बोगस जात प्रमाणपत्र दाखला सादर करून निवडणूक लढवल्याची तक्रार प्राप्त झाली आहे। सहर शेख यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याची तक्रार करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची तक्रारदाराची मागणी आहे। सहर शेखकडून यंत्रणांची दिशाभूल केल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे। उत्तर प्रदेशातील गाझियाबादचे मूळ रहिवासी युनुस इक्बाल शेख महाराष्ट्रात स्थलांतरित झाले। इतर मागास प्रवर्गासाठीचा नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करून महाराष्ट्रातील बनावट जातीचा दाखला मिळवला। त्यांची मुलगी सहर शेख यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र घेतले आणि त्यानंतर ठाणे महापालिका निवडणुकीत MIM पक्षाकडून निवडणूक लढवून विजयी झाल्या। ठाणे उपविभागीय अधिकारी कार्यालयात सिद्दीकी अहमद यांनी सहर शेख यांच्या जात दाखल्याची पडताळणी करण्याची तक्रार दाखल केली होती। युनुस यांनी स्थलांतरितांना नमुना 10 लागू असताना नमुना 8 वापरून अधिकाऱ्यांची दिशाभूल करत बनावट दाखला मिळवला। त्या आधारे सहरने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून घेतलेल्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून चौकशीची मागणी सिद्दीकी अहमद यांनी केली आहे। ठाणे तहसीलदारांना प्राप्त तक्रारीनुसार 18 मार्च रोजी घेतलेल्या सुनावणीस आजाराचे कारण देत युनुस गैरहजर होते। सुनावणीस उपस्थित असलेल्या त्यांच्या वकिलांनी जात दाखल्याची कलर प्रिंट काही कागदपत्रासह सादर केले। 23 मार्चला पुन्हा सुनावणी घेण्यात आली तेव्हा ठाणे तहसीलदारांनी शेख यांच्या जात प्रमाणपत्र दाखल्यामधील त्रुटी काढल्या, तर ठाण्याच्या रहिवासी असलेल्या सहर शेखने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातून जातीचा दाखला घेण्याच्या हेतूंवर शंका उपस्थित केली जात आहे। सहर शेख सध्या ठाणे महानगरपालिकेत MIMच्या नगरसेविका आहेत। जानेवारी 2026 मध्ये झालेल्या निवडणुकीत सहर शेख ठाण्यातील मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 मधून विजयी झाल्या होत्या। निवडणुकीवेळी सहर शेख आणि तिचे वडील युनुस शेख यांनी मुंब्रातील शरद पवार गटाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना अंगावर घेत जोरदार टीका केली होती।